आशिषसाठी ख्रिस्त सभेकडून आपल्याला काय हवं आहे? आपल्या बाळाला आपण कोणते नाव देऊ इच्छिता? शॉन. शॉनसाठी ख्रिस्त सभेकडून आपल्याला काय हवं आहे? आपल्या बाळांना स्नानसंस्कार मिळावा अशी विनंती आपण करत आहात. आपण त्यांना ख्रिस्त सभेच्या श्रद्धेमध्ये वाढविण्याची जबाबदारी स्वीकारत आहात. म्हणून ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे देवावर व आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करून देवाचे आज्ञा पालन करण्यास त्यांना शिकवणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही महत्वाची जबाबदारी स्वीकारत आहात ही तुम्हाला स्पष्टपणे समजले आहे का? होय, आम्हाला समजले आहे. ख्रिस्ती आईबाप म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी या बाळाच्या आईबापाला सहाय्य करण्यास आपण तयार आहात काय? होय, आम्ही तयार आहोत. याचं उत्तर म्हणजे जे धर्मपालक आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्या ना. मी पुन्हा तो प्रश्न विचारतो. ख्रिस्ती आईबाप म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी या बाळाच्या आईबापाला सहाय्य करण्यास आपण तयार आहात काय? आशिष व शॉन ख्रिस्ती समाज मोठ्या आनंदाने तुमचं स्वागत करीत आहे. पवित्र क्रूसाचे खुणेने मी येशू ख्रिस्त आई त्याच्या नावाने तुम्हाला अंकित करीत आहे. मी आता तुमच्या कपाळ पवित्र क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करतो. तुमचे आई वडील व धर्मपालक सुद्धा तुमचे कपाळ त्याच पवित्र क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करतील. प्रभू शब्द देते. बालकांना माझ्याजवळ येऊ द्या. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना झटकले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले. तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात मुळीच प्रवेश होणार नाही. येशूने बालकांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभूचे येशू वर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्नान संस्कारासाठी आणलेल्या या बाळांवर, त्यांच्या आई बापावर आणि दर्पपालकांवर तसेच स्नानसंस्कार घेतलेल्या सर्व लोकांवर प्रभू येशू ख्रिस्ताने दयादृष्टीने पाहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर राहील, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या रहस्याद्वारे या बाळांना तुझ्या दिव्य प्रकाशात न्यावून काढ. त्यांना स्नानसंस्काराचे नव जीवन दे व तुझ्या पवित्र सभेत त्यांचा स्वीकार कर. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. स्नान संस्कार आणि दिलीकरण संस्काराद्वारे तू त्यांना तुझ्या विश्वासू अनुयायी आणि तुझ्या शुभवर्तमानाचा साक्षीदार बनव. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. यांच्या पवित्र जीवनाद्वारे तू यांना देवाच्या राज्याच्या परमानंदाकडे ने. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. यांचे आई बापाचे व धर्मपालकाचे जीवन त्यांच्या धर्मश्रद्धेला प्रेरणा देणारे बनव. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. त्यांच्या कुटुंबावर सदैव तुझा प्रेमाचा वरद ठेव. आपले उत्तर, हे प्रभू आमची प्रार्थना आहे.
स्नान संस्काराच्या वेळी आम्हाला मिळालेल्या कृपादानाचे नूतनीकरण कर. आपले उत्तर हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आमचे उत्तर आहे आता आम्हासाठी विनंती कर. पवित्र मारिया देवाचे माते, संत योसेफ, संत जॉन बाप्टिस्ट, संत फ्रान्सिस झेवियर, संत गोन्झालो गार्सिया, संत पीटर आणि संत पॉल, देवाचे सर्व संतांनो, हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, दुष्ट आत्माचे सामर्थ्य नष्ट करावे, अनिष्ट शक्तीचा विनाश करावा, मानवाची अंधकाराची बंधनातून मुक्तता करावी आणि त्याला तुझ्या स्वर्ग राज्याच्या अद्भुत प्रकाशात आणावे, म्हणून तू तुझ्या एकोत्या पुत्राला या जगात पाठवलेस. आम्ही या बालांसाठी प्रार्थना करतो. त्यांना भूत पापाच्या बंधनातून मुक्त कर. त्यांना वैभवाचे मंदिर बन आणि तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यामध्ये निवास करण्यास पाठव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या तारणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे आम्ही तुम्हाला तारणाच्या तेलाने अभिषेक करतो. मी तुम्हाला आपल्या सामर्थ्याने बल संपन्न करू. तो तुम्हाला आपल्या सामर्थ्याने बल संपन्न करू. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने या बाळांना पाण्याद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे विपुल नवजीवन द्यावे, म्हणून आपण आता प्रार्थना करूया. प्रिय आई बापांनो आणि धर्म आई बापांनो, तुम्ही या बाळांना स्नान संस्कारासाठी येथे घेऊन आला आहात. पाण्याच्या आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना प्रेमस्वरूप देवाकडून नवजीवनाची देणगी मिळणार आहे. तुम्ही आपापल्या परीने त्यांना श्रद्धेत वाढवण्यासाठी सतत जगले पाहिजे. देवाने त्यांना दिलेले दैनिक जीवन पापांच्या विषापासून सुरक्षित असावे म्हणून काळजी घ्या. ते दैनिक जीवन त्यांच्या हृदयात सदैव वाढीस लागावे म्हणून तुम्हाला दक्ष राहावे लागेल. तुमची श्रद्धा ही जबाबदारी स्वीकारण्यास तुम्हाला प्रवृत्त करत असेल तर तुमच्या स्वतःच्या स्नान संस्कारातील अभिवचनाचे आता नूतनीकरण करा. पापाचा धिक्कार करा. येशू ख्रिस्तावरील तुमची श्रद्धा पुन्हा एकदा व्यक्त करा. ख्रिस्त सभेची ही श्रद्धा आहे. या श्रद्धेने प्रेरित होऊन या बाळांना आता स्नान संस्कार देण्यात येणार आहे. होय, आम्ही त्याचा धिक्कार करतो. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्यांच्या सर्व दुष्कर्माचे धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्रमाचा धिक्कार करता काय? होय, आम्ही श्रद्धा करतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त त्याचा एकूण पुत्र व आमचा प्रभू आहे.
तो कुमारी मरीपासून जन्मला, त्याला कुसावळ केले, तो मरण पावला, त्याला पडले, तो मरणातून उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्ती सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देयाची पूर्णता आणि सर्वकालीनचे जीवन, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? ही तुमची श्रद्धा आहे, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे आम्ही तो मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. आमेन. आईबाप धर्म बाळात उत्तर देईल, तो आमची इच्छा आहे. प्रश्न विचारतो. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रकट केलेल्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेमध्ये आशिष आणि शॉन या बाळाला स्नान संस्कार मिळावा अशी तुमची इच्छा आहे काय? फक्त पाणीच आहे, आंघोळ करतो ना नाही. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आशिष मी तुला स्नान संस्कार देतो. काय नाही रे, आशिष काहीच नाही. पित्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याचे नावे जेव्हा मी तुला बाप्तिस्मा देतो, स्नान संस्कार देतो. आपल्याकडून येशू ख्रिस्ताचा परमेश्वर पिता याने तुला पापमुक्त केले आहे, याने तुम्हाला पापमुक्त केले आहे. पाणी व पवित्र आत्मा यांच्याद्वारे तुम्हाला नवजीवन जन्म दिला आहे आणि आपल्या पवित्र जनांमध्ये तुमचे स्वागत केले आहे. तो तुम्हाला दानदायी पवित्र तेलाने अभिषेक करीत आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्त अभिषेक याजक संदेशा व राजा होता, त्याचप्रमाणे तू त्याच्या शरीराचा अवयव राहा आणि सर्वकालीन जीवनात सहभागी हो. आमेन.
तसे आशिष व शॉन तुम्ही नवीन निर्मिती बनते आहेस आणि तू ख्रिस्ताला वस्त्रप्रमाणे परिधान केले आहेस. येशूप्रभू वस्त्र तुझ्या ख्रिस्ती प्रतिष्ठेचे दृश्य चिन्ह बनव. तुझ्या कुटुंबियाच्या व मित्रपरिवाराच्या शब्दाने आणि सद्वर्तनाने प्रेरित होऊन स्वर्ग राजाच्या शाश्वत चिन्हात प्रवेश करीपर्यंत तू तुझ्या प्रतिष्ठेला कलंक लावू देऊ नकोस. आमेन. आई बापांनो आणि सर्व पालकांनो, ही ज्योत तुम्ही सतत तेवावी म्हणून तुमच्या हवाली केली आहे. या तुमच्या बाळांना ख्रिस्ताने प्रकाशमान केले आहे. त्यांना नेहमी प्रकाशाचे बाळ म्हणून वाटचाल करायची आहे. त्यांना आपल्या अंतःकरणातील श्रद्धेचे जोत सदैव प्रज्वलित ठेव आणि प्रभूच्या पुन्हा येण्याची वेळी स्वर्ग राज्यातील सर्व संतांसह त्यांना भेटण्यास सिद्ध राहो. आमेन. प्रियगणो, या बाळांना स्नान संस्काराद्वारे नवजीवन मिळालं आहे. आता त्यांना देवाचे लेकरू या नावाने संबोधण्यात येत आहे, कारण खरोखरच ते देवाचे लेकरू बनले आहे. दृढीकरण संस्काराद्वारे त्यांना परिपूर्णपणे देवाचा आत्मा प्राप्त होईल. ख्रिस्त सभेमध्ये देवाला आपल्या बाप या नावाने ते हाक मारतील. पुढे त्यांनी ख्रिस्त शरीर स्नान संस्काराद्वारे प्रभू भोजनात सहभागी होईल. आपण सारी देवाची लेकरं आहोत. या बाळांच्या वतीने आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे प्रमाणे आमची दररोजची प्रार्थना आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रार्थनांना क्षमा करतो तसे तू आमच्या प्रार्थनेची क्षमा कर, आणि आम्हाला माफ करू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्व समर्थ परमेश्वर पिता, त्याचा एकोतर पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या दयावर व सहाय्यावर विश्रामून राहण्यासाठी आम्ही तुम्हाला त्याच्या सुपूर्द करतो. तो तुमचे जीवन सुरक्षित ठेवो. आपण सर्वांचे श्रद्धेच्या प्रकाशात मार्गक्रमण होऊन आणि त्याने अभिवचन दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळो. परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. फोटो
मीच आहे का संपलंच आहे काम आता बॅग खाली बॅग खाली घरी नेऊन ठेवायची ती दादा सोबत इकडे तिथं उभे राहिले नंतर सचिन सुनंदा सुनंदा दादू कॅमेरा ठेवले पाहिजे त्यांच्यात या धर्मपालक पण या बाकीचे या. त्याने ते मुंबई प्रॉपर्टी आशिष समोर बोल चॉकलेट देते मग थँक्यू इकडे बघ ते म्हातारा सुजय तुझं दादाचं दादूचं तुझं गेले सुजे पुढे आपली चेटे मोठे तुझा फोटो येते ओय